नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। विविध रंगांची उधळण करणारी रंगपंचमी, सी24 तासचा विशेष वृत्तांत। रांजणगाव गणपती येथे पोलीस ग्राउंडवरती पोलीस आणि पत्रकार यांच्यामध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचं लेखनिबंध आंदोलन। आणि फॉरेनची निकोल बेली बनलीये बाघिणीची। बातमीपत्रात आपलं स्वागत। आपल्या तणावपूर्ण आयुष्यामध्ये असंख्य रंगांची उधळण करणारी, चेहऱ्यावर आनंद फुलवणारी, नातेसंबंध मैत्री घट्ट करणारी रंगीबेरंगी रंगपंचमी। पहा सी24 तासचा रंगपंचमीचा हा विशेष वृत्तांत। रंगपंचमी सर्व नको असलेल्या गोष्टींचे, वाईट गोष्टींचे, वाईट विचारांचे होळीमध्ये आपसुकच दहन होतं। वाईटाचे दहन करून होळी साजरी होते आणि आपल्याला जीवन देणाऱ्या धरणी मातेला धुलीवंदन करून मुक्त रंगांची उधळण केली जाते, ती म्हणजे सप्तरंगी रंगपंचमीला। रंगपंचमी म्हणजे इंद्रधनुष्यातील जणू सप्तरंगच। एकमेकांमध्ये शत्रुत्व विसरून मैत्रीचं नातं घट्ट करणारी रंगपंचमी। आनंदाचे, प्रेमाचे, उत्साहाचे प्रतीक असणाऱ्या या रंगपंचमीमध्ये मनमुराद खेळण्यामुळे मनही शुद्ध, ताजेतवानं आणि प्रफुल्लित होतं। आपण असं म्हणतो गिव्ह मी अ ब्रेक, तर आपण या रंगपंचमीला ब्रेक असं म्हणू शकतो, हो की नाही? तसं बघायला गेलं तर निसर्ग रंगांची मुक्त उधळण करत असतो। निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतात। प्रत्येक रंगापासून एक संदेशही मिळतो। लाल रंग शक्ती देतो, पिवळा रंग वैभव देतो, हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे, नारंगी रंग त्याग सांगतो, निळा रंग शांती देतो, पांढरा रंग सत्याचा मार्ग सांगतो, काळा रंग अशुभ मानला जातो। मात्र संक्रांतीला या रंगाचे वस्त्र स्त्रिया आवर्जून वापरतात, कारण संक्रांतीला हा रंग शुभ मानला जातो। आकाशाचा निळा रंग, शेत शिवाराचा हिरवा रंग, खळखळणाऱ्या पाण्याचा पांढरा रंग, फांदीवर फुलणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे रंग, फुलाभोवती फिरणाऱ्या भुंग्यांचे, इवल्याशा फुलपाखरांचे रंग। आपल्या भोवती निसर्गही रंगीबेरंगी रंगपंचमी नेहमी फुलवत असतो। लहान चिमुकले देखील रंगपंचमीचा आनंद घेताना दिसतात, कारण नेहमी अरे कपडे खराब होत आहेत ना, चिखलात पाण्यात खेळू नकोस असं म्हणणारी मोठी माणसं आणि स्पेशली आई सुद्धा रंगपंचमीला काहीच बोलत नाही। त्यामुळे बालचमूंचा हा आवडीचा सण।
तरुणांबरोबर तरुण वर्गही रंगपंचमी अगदी उत्साहाने साजरी करतो। लहानापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वच जण या सणानिमित्त रंगीबेरंगी रंगांनी अगदी भरून जातात। आता रंगपंचमी म्हटलं की बिग बीचं गाणं हे आपसुकच आपल्या ओठावरती येतं। कोणतं? ऐकूयात। रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे यार बनम करने रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। तर अशी ही रंगीबेरंगी रंगपंचमी। मात्र रंग खेळताना दुसऱ्याला लावत असताना आपल्या कृतीने समोरची व्यक्ती सुखावेल, त्यांना आनंद होईल हेच पाहावं। नैसर्गिक रंगानेच खेळायला हवंय। रासायनिक रंगांमुळे त्वचेला, डोळ्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे असे रंग वापरणं योग्य नाहीये। रंगपंचमीचा सण, त्यातले रंग आपल्याला बरंच काही शिकवून जातात आणि त्या रंगांनी आपण आपल्या जीवनाचं चित्र रंगवून घ्यायचं असतं। सो हॅपी रंगपंचमी, बट बी सेफ। वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, राहुरी। सांगलीमध्ये पारंपरिक रंगपंचमीला सुरुवात झाली आहे। यामध्ये अबाल वृद्ध रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी करतायत। बालगोपाळांपासून तरुणाई या रंगामध्ये अगदी रंगून गेली आहे। शहरामध्ये अनेक रस्ते आणि चौक विविध रंगाने रंगून गेलेत। गाडीवरनं रंग उधळत फिरणारे तरुण रंगपंचमीचा उत्साह वाढवताना दिसतायत। दरम्यान सांगलीमधील रंगपंचमी ही फारच रंगतदार झाली आहे। गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली। रंगपंचमी निमित्त सांगलीचा बाजार हा पिचकारी आणि रंगांनी फुलून गेलाय। विविध रंगांचे फुगे बाजारामध्ये दाखल झालेत। दरम्यान सांगलीकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। तसेच सांगलीमध्ये रंगपंचमी सणानिमित्त सर्वत्र रंगांची उधळण झाली आहे। या रंगपंचमी निमित्त संपूर्ण शहरातील रस्ते, चौक रंगांनी अगदी भरून गेले होते। वसंत उत्सवातील प्रमुख असलेला आणि आनंद द्विगुणित करणारा रंगपंचमी हा सण, रंगामध्ये रंगून जाणाऱ्या बालगोपाळांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विविध आकार आणि प्रकारातील आकर्षक पिचकाऱ्या सांगली बाजारपेठेमध्ये दाखल झाल्यात। सध्या मुलांच्या परीक्षा चालू झाल्यात। अभ्यास असला तरी रंगपंचमी खेळणं कोणी सोडत नाही। मुलांच्या पिचकाऱ्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात। यावेळी कार्टून आकारातील पिचकाऱ्या, रोबोट फुगे अशा अनेक प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारामध्ये दाखल झाल्यात। यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे हँडपंप, गन आणि बाटल्या अशा पिचकाऱ्या बाजारामध्ये दाखल झाल्यात। 100 ते 1000 रुपयांपर्यंत या पिचकाऱ्यांचे दर आहेत। दरम्यान हे सगळं खरेदी करण्यासाठी सांगलीकरांनी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। महबूब ढालाईत आमचं प्रत्येक वर्षी स्टॉल असतो रंगपंचमीचा। यावर्षी फुगे, नवीन पिचकारी मागणी भरपूर आहे आणि आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जास्तच गर्दी झालेली आहे। नवीन प्रकारचे पिचकारी आलेले आहेत। कार्टूनमध्ये आहेत, एअरगन आहेत,
वॉटर बॅग असे भरपूर नवीन प्रकारचे पिचकारी आलेले आहेत. कलर कसे कसे आहेत? संस्कार भारती कलर आहेत, नॅचरल कलर आहेत, मॅजिक कलर आहे. टायगर कलर आहे. काय रेट काय चालू? रेट 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत कलरचे रेट आहेत. पिचकारी 20 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत पिचकारी आहेत. नमस्कार बंधू भगिनीनो, यंदाच्या वर्षी रंगपंचमी सण शाळेच्या सुट्टी अभावी रंगपंचमी चांगली जावे अशी अपेक्षा आहे. पण यावर्षी मंदीचा सावट भरपूर आहे आणि आपल्याकडं 5 रुपयापासून 100 रुपयेपर्यंत कलर आहेत, चांगले कलर आहेत. लहान मुलांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन रंगपंचमीचे रंग ठेवलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पिचकारीसुद्धा 10 रुपयापासून मस्त 1000 रुपयापर्यंत पिचकारी आहे. पण यंदाच्या वर्षी गिराक फार कमी आहे. गिराकाची उत्साह दिसत नाही ह्यावर्षी रंगपंचमी खेळायची. कशामुळे काय? नोटबंदी, नोट बदलली त्यामुळे उत्साह नाही, लोकांच्याकडे पैसा नाही. घेतला आपण. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. प्रसार माध्यमांमध्ये 10वी-12वी परीक्षांबद्दल होणाऱ्या गैरप्रकाराचे वृत्त प्रसारित होताच शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय. पाथर्डी तालुक्यातील 5 परीक्षा केंद्रावरती भरारी पथकानं अचानक तपासणी करून तब्बल 12 विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कॉपी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत. 10वी-12वीच्या परीक्षांमधील गैरप्रकाराबाबत प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे शिक्षण विभागाला अखेर जाग आली आहे. 10वीचा भूमिती विषयाचा पेपर सुरू होता त्यावेळी अचानक 4 भरारी पथके आली. त्यामध्ये शिक्षण अधिकारी लक्ष्मणराव पोले, अशोक कडूस, सुनंदा ठुबे, चंद्रकला ठोके यांचा समावेश आहे. त्यावेळी परीक्षा केंद्राची तपासणी करत असताना पाथर्डी शहरातील वसंतदादा विद्यालयामध्ये 5 विद्यार्थ्यांना, श्री त्रिलोक जैन विद्यालयामध्ये 3, मोहोटे येथील रेणुका माता विद्यालयामध्ये 2, MM निहाळी विद्यालयामध्ये 1 आणि टाकळी माणूर येथील भवानी माता विद्यालयामधून 1 असे एकूण 12 विद्यार्थी कॉपी करत असताना रंगेहात पकडण्यात आलेत. दरम्यान शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे बाहेरील गावांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत. आता पुढचे पेपर कसे जात आहेत याकडेच विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुणे महापालिकेवर भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. टिळकांचे वारसदार मुक्ता टिळक यांना महापौर पदासाठी संधी देण्यात आली आहे, तर उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक नवनाथ कांबळे यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी महापालिकेच्या माध्यमातून शहराचा पूर्ण विकास करू असं आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहे. पुणे महापालिकेवर भाजपची अखेर एकहाती सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपने महापौरपदी टिळकांचे वारसदार मुक्ता टिळक यांना संधी दिली आहे. त्यानंतर पालिकेमध्ये पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची निवडणूक झाली आहे. त्यामध्ये मुक्ता टिळक या विजयी झाल्यात, तर उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक नवनाथ कांबळे हे विजयी झालेत. पालिकेमध्ये सकाळी 11 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकांनी हात वर करून मतदान केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं महापौर पदासाठी नंदा लोणकर तर काँग्रेसकडनं उपमहापौर पदासाठी लता राजगुरू यांना संधी देण्यात आली आहे. पण टिळक यांना 98 मते तर लोणकर यांना 52 मते पडली आहेत. तर शिवसेनेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. पालिकेच्या माध्यमामधनं शहराला ग्लोबल चेहरा प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असं आश्वासन नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक यांनी दिलं आहे. एका दलित कार्यकर्त्याला रामदास आठवले यांनी संधी दिली आहे. या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी यावेळी सांगितलं आहे. भारतीय जनता पार्टीचा आज महापौर या पुणे महानगरपालिकेमध्ये होतोय याचा खूप आनंद आहे आणि माझ्या तमाम कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचं हे फळ आहे एवढं या ठिकाणी मी सांगते. धन्यवाद. शहराचे अनेक प्रश्न आहेत पण या पुण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणार, पुणे शहर हे एक आधुनिक शहर व्हावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.
या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. रांजणगाव गणपती येथील पोलीस ग्राउंडवरती रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस आणि पत्रकार यांच्यामध्ये क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या रोमहर्षक सामन्यामध्ये पोलीस संघानं विजय मिळवलाय. दरम्यान या सामन्याचा पोलीस आणि पत्रकारांनी मनमुराद आनंद लुटलाय. रांजणगाव गणपती येथील पोलीस ग्राउंडवरती रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस आणि पत्रकार यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्याचं उद्घाटन पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी टॉस उडवण्यात आला. त्यामध्ये पत्रकार संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत पोलीस संघानं अक्षरशः धावांचा डोंगरच उभा केला, तर पत्रकार संघाने या धावांचा पाठलाग करत दमदार खेळी केली आहे. परंतु तरी देखील शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे. यावेळी पोलीस संघाकडनं पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले, राजू मोमीन, अमोल चव्हाण, मिलिंद देवरे, चंद्रकांत काळे आदींनी उत्कृष्ट खेळी केली आहे. तर पत्रकार संघाकडनं अरुणकुमार मोटे, अनिल सोनवणे, पत्रकार संभाजी गोरड, पोपट पाचंगे, सतीश केदारी आदींनी चांगला खेळ दर्शवलाय. दरम्यान या रोमहर्षक सामन्यामध्ये पोलीस संघानं विजय मिळवलाय. पोलीस स्टेशनच्या वतीने आज क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती. रांजणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी व परिसरातील सर्व पत्रकार बांधव यांची एक फ्रेंडली मॅच आज भरवण्यात आले. फ्रेंडली मॅच 8 ओव्हर्सची होती आणि पूर्ण मॅच आम्ही रांजणगाव पोलीस विन झालेली आहे आणि स्पर्धा आम्ही जिंकलेली आहे. आम्हाला अभिमान वाटतो. आज या ठिकाणी रांजणगाव पोलीस स्टेशन आणि सर्व पोलीस मित्र आणि आपले सहकारी पत्रकार मित्र यांच्यामध्ये आज या ठिकाणी क्रिकेटचा सामना झाला. या मॅचचं आयोजन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलं होतं. अतिशय आनंद झाला. या धकाधकीच्या धावत्या युगामध्ये क्रिकेटचे सामने, क्रिकेटचे खेळ होणे हे अतिशय गरजेचं आहे. या सामन्यामध्ये जरी पराभव आमचा झाला असेल त्याच्यामध्ये, तरी आम्ही या पुढच्या काळामध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू. आणि पोलीस स्टेशनला विनंती आहे, या पुढच्या काळात असेच प्रोत्साहनपर कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करावं. धन्यवाद. अरुणकुमार मोटे, C24 तास, शिरूर. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील महावीर ललवाणी यांच्या दुकान आणि घरामध्ये चोरी झाली आहे. त्यामध्ये जवळपास 1,60,000 रुपये आणि 63,000 रुपयांचे दागिने असा ऐवज चोरांनी चोरून नेलाय. या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येतोय. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथे महावीर सुभाष ललवाणी यांच्या दुकानामध्ये आणि घरामध्ये रोख रक्कम 1,60,000 रुपये आणि 63,000 रुपयांचे दागिने असा एकूण 2,23,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ललवाणी यांचे माणिकदौंडी गावामध्ये घराच्या पुढच्या बाजूस महावीर जनरल स्टोअरचं नावाचं दुकान आहे. त्यांनी दुकानातील लाकडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये जमीन घेण्यासाठी पैसे जमा करून ठेवले होते. ते पाथर्डी येथे शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पाथर्डी येथेच त्यांच्या आईच्या घरी रात्री मुक्काम केला. त्यानंतर 15 तारखेला रात्री 7 सुमारास माणिकदौंडी येथे ते घरी आले. त्यानंतर दुकानाच्या शटरचं कुलूप उघडून ते आतमध्ये गेले. त्यावेळी त्यांची पत्नी किचन रूममध्ये गेली
आणि त्यावेळी बाथरूमचा दरवाजा उघडा असल्याने त्यांना दिसून आलाय आणि बाथरूमच्या वरील जाळीला लावलेलं कुलूपही तेथे नसल्याचं त्यांना आढळून आलं. हा सगळा प्रकार पाहिला असता घरामध्ये चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या फिर्यादीवरनं पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी हे करीत आहेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. राजा मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान आणि धनगर समाज आरक्षण कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानं 16 मार्च रोजी रोटरी ब्लड बँक राहुरी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान हा स्तुत्य उपक्रम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार या प्रसंगी डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी काढलेत. राजा मल्हारराव होळकर यांची त्यागाची आणि शौर्याची परंपरा तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करून रुग्णांचे प्राण वाचवण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी काढलेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान आणि धनगर समाज आरक्षण कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानं 16 मार्च रोजी रोटरी ब्लड बँक राहुरी येथे राजे मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर स्वप्नील माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, डॉक्टर तनपुरे साखर कारखाना संचालक अर्जुन भास्कर, बाबळेश्वर दूध संघ संचालक रावसाहेब तमनर, डॉक्टर मेळावणे, रासपचे तालुकाध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, माजी नगरसेवक जाधव सर आदी प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील माने यावेळी म्हणालेत की डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान लवकरच रुग्णांसाठी एक नवीन रुग्णवाहिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी लोकार्पण करणार आहे. तसेच डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन यांचा संपूर्ण खर्च देखील उचलणार आहे असं त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. यानंतर धनगर समाज आरक्षण कृती समितीने जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसीलदारांना धनगर आरक्षणाचे रक्तरंजित स्मरणपत्र निवेदन म्हणून सादर केलं आहे. त्यामध्ये त्यांनी धनगर समाजाच्या बारामती उपोषणाची सांगता करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 दिवसामध्ये आरक्षण देऊ असं म्हटलं होतं, परंतु 2 ते 2.5 वर्षामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये दिशाभूल करण्यात येते. सरकारच्या या कृतीचा या जयंतीनिमित्तानं निषेध करण्यात येतोय असं या निवेदनात म्हटलं आहे. तसेच धनगर समाजाचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे आणि महादेव जानकर हे आरक्षणाच्या संदर्भात कुठलीही वाच्यता करत नाहीयेत. त्यांचाही धनगर समाज आरक्षण कृती समितीने निषेध व्यक्त केला आहे. या रक्तदान शिबिरामध्ये 21 धनगर समाज बांधवांनी रक्तदान करून कौतुकास्पद उपक्रम समाजासमोर ठेवला आहे. मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी या उपक्रमाचं स्वागत करून प्रतिष्ठानला धन्यवाद दिलेत. या प्रसंगी दत्तात्रय खेडकर, भारत मतकर, शिवाजी खडके, वसंत खडके, अभिमन्यू बाचकर, शरद वाकडे, विलास कोपणर, पोपट शेंडगे, रामा बाचकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डोलनर तर आभार प्रदर्शन दत्तात्रय खेडेकर यांनी केलेत. राहुरी तालुक्यामध्ये 30 ते 40,000 धनगर समाज आहे. प्रामुख्याने आमची गेल्या 5 वर्षापासून इथं मागणी आहे की राहुरी तालुक्यामध्ये अहिल्यादेवीचं स्मारक या ठिकाणी व्हावं. म्हणून आम्ही वेळोवेळी अरुण तनपुरे असतील, डॉक्टर उषाताई तनपुरे असतील आणि आज आम्ही राजेदादा तनपुरे यांना निवेदन दिलेलं आहे. आणि आमची प्रामुख्याने मागणी आहे की या ठिकाणी आमच्या अहिल्यादेवीचं भव्य असं स्मारक या ठिकाणी व्हावं अशी आमची इच्छा आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. केसनंद येथील अखिल केसनंद शिवजयंती मंडळाच्या वतीने एक गाव एक शिवजयंती या उपक्रमाअंतर्गत शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे. यावेळी लाल महाल ते केसनंद पर्यंत आणलेल्या शिवज्योतीचं केसनंद गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. एक गाव एक शिवजयंती या उपक्रमाअंतर्गत केसनंद येथील अखिल केसनंद शिवजयंती मंडळाच्या वतीने मराठी तिथीनुसार येणारी शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरी करण्यात आली आहे. जय भवानी जय शिवरायच्या जयघोषामध्ये लाल महाल ते केसनंद अशा शिवज्योतीचं केसनंद गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आहे.
मराठी शाळेजवळील जागेमध्ये मंडपामध्ये अर्धाकृती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन आणि शिवमंत्र यावेळी गावातील कार्यकर्त्यांच्या हस्ते पार पडलेत. दिवसभर शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडे यावेळी लावण्यात आले होते. तर सायंकाळी शिवाजी राजांची अश्वारूढ रथावरती भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे गावातील प्रत्येक चौकामध्ये स्वागत करण्यात आलं होतं. डीजेच्या कर्कश आवाजाला फाटा देत बँड आणि हलगीच्या तालावर काढलेल्या मिरवणुकीला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. मराठी शाळेपासून सुरू झालेल्या मिरवणूक ग्रामपंचायत मार्गे परत कार्यक्रमस्थळी येऊन पोहोचली आहे आणि या ठिकाणी या उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक राजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती महाराज की जय या जयघोषामध्ये शिवजयंतीची सांगता करण्यात आली. अखिल केसनंद या गावामध्ये शिवजयंतीचं हे दुसरं वर्ष आहे. तरीसुद्धा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागू दिलं नाही. त्यामुळे परिसरामधनं या कार्यकर्त्यांचं कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन अक्षय हरगुडे, जगदीश येवले, संदेश हरगुडे, शुभम सावंत, सुमित हरगुडे, राजू गलंगे, संदीप गलंगे, निखिल ढोरे आदींनी केलं आहे. मी गणेश हरगुडे. अखिल केसनंदगाव शिवजयंती वर्ष दुसरे, तसेच सर्व तरुण वर्ग सकाळी ठीक 5:30 वाजता सर्वजण उठून लाल महालवरती गेले. लाल महालवरती गेल्यानंतर सर्वांनी पूजा वगैरे केली. पूजा केल्यानंतर ज्योत पेटवण्यात आली. ज्योत पेटवून थेट केसनंदगावामध्ये ज्योतीचं प्रस्थान केलं. प्रस्थान केल्यानंतर तरुण पोरांनी जे नियोजन सुंदर असं केलं होतं. आज ग्रामस्थांनी महिला वर्गाने जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो. आणि कुठलंही गालबोट न लागता अतिशय शांततेत आमचा कार्यक्रम पार पडला. आम्हाला सहकार्य करणारे ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी, बँडवाले, हलगी पथक जे पारंपरिक पद्धतीने करा असं त्यांनी सांगितलं होतं ते आम्ही अशीच योग्यरित्या केलं. अशीच ही परंपरा आम्हाला पुढं चालू ठेवायची. आता पहिलं आणि दुसरं वर्ष आम्ही चांगल्यारीत्या पार पडले. शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने ही अशीच परंपरा कायम चालू राहावी अशी मी शिवाजी महाराजांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. विशाल वावळ, अखिल केसनंदगाव नियोजित दुसऱ्या वर्ष सालाबादप्रमाणे या ठिकाणी शिवजयंती साजरी केलेली आहे. तरी सकाळी 5:30 वाजता लाल महालावरनं शिवजत या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता महाराजांची मिरवणूक चालू केली. तर प्रत्येक चौकामध्ये महाराजांचं अतिशय आतषबाजीपूर्व स्वागत झालं. त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं. त्याप्रमाणे पोलीस कर्मचारी सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यानंतर पारंपरिक पद्धतीने आपण महाराजांना पूजा वगैरे सर्व केली. त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने फटाक्याची आतषबाजी वगैरे करण्यात आलं. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी लेखनिबंध आंदोलन सुरू केले आहे. गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वर्षभराच्या विकास कामांना मात्र आता खीळ बसणार आहे. जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनाचा समान न्याय आणि समान संधी या मागणीसह इतर 10 प्रलंबित मागण्या गेल्या 27 वर्षांपासून शासन स्तरावरती प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यभर सर्व लेखा कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून लेखनिबंध आंदोलन सुरू केले आहे. वरिष्ठ सहाय्यक आणि सहाय्यक लेखाधिकारी यांचे ग्रेड पे वाढवण्यात यावे. सहाय्यक लेखाधिकारी यांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा वर्ग 2 हा दर्जा देण्यात यावा. इंदिरा आवास योजना, रोजगार हमी योजना राबवण्यासाठी स्वतंत्र सहाय्यक लेखाधिकारी यांचं पद निर्माण करावं, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेनं हे आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यभर काम बंद आंदोलन चालू आहे. 10 ते 14 मार्च दरम्यान आम्ही काळ्या फिती लावलेल्या आहेत आणि 15 मार्चपासून काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे. त्यामुळे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आमचा ग्रेड पे वाढवणे, पदोन्नतीचा कोटा वाढवणे, परीक्षा MFHच्या आहेत ते नियमित घेणे, डेप्युटी अकाउंटचे प्रशिक्षण नियमित करणे, अशा आमच्या एक प्रमुख 10 मागण्या आहेत. याबाबत वारंवार आम्ही मंत्री महोदय सचिवांकडे बैठक घेऊन याबाबत कारवाई झाली नाही. या दरम्यान आम्ही न्यायालयात गेलो. न्यायालयाने आदेश देऊनही अद्याप ही शासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही काम बंद आंदोलन करत आहे. शासन निघेपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करत आहे. यामुळे मार्च एंडचे काम बऱ्यापैकी खोळंबलेले आहे. दररोज कमीत कमी 5 ते 10 कोटीचे व्यवहार जिल्हा परिषद सोलापूरचे ठप्प झालेले आहेत. टोटल राज्यामध्ये दररोज जवळजवळ 400 ते 500 कोटीचे व्यवहार ठप्प झालेले आहेत आणि मार्च एंडच्या दरम्यान जवळजवळ 50% निधी खर्च होतो. तो खर्चही होईल का नाही याबाबत शंका निर्माण झालेली आहे. याबाबत शासनाने तात्काळ लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशा प्रकारचे आम्ही सर्वांमार्फत विनंती करतो. CM साहेब वगैरे सर्वांना. स्थानिक सारेच्या इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील आनंद वसतिगृहातील 1.5 महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या 2 मुलांचा पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी केवळ 8 तासामध्ये शोध लावलाय आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान त्याबद्दल सर्व स्तरातून बेंद्रे यांचं मोठं कौतुक होत आहे. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाड्याच्या आनंद वसतिगृहातील 1.5 महिन्यांपासून 8वी मधील बेपत्ता असलेले 2 मुलं मुंबईमध्ये सापडली आहेत. अकोल्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी केवळ 8 तासामध्ये गुरुवारी त्यांना आपल्या पालकांच्या ताब्यात दिलाय. दरम्यान शाळेतर्फे तसेच पालक आणि वसतिगृह प्रशासन यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय. आनंद वसतिगृहातील 14 वर्षांचे ऋतिक गावडे आणि सचिन माळी ही 2 मुलं 1 फेब्रुवारी 2017 पासून बेपत्ता झाली होती. मुलांचे पालक, नातेवाईक, वसतिगृह प्रशासन आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे हे त्यांचा सतत शोध घेत होते. दरम्यान 15 मार्च रोजी ऋतिक गावडेनं त्याची आजी सुंदराबाई गावडे यांना मोबाईलवरती कॉल केला. आलेल्या मोबाईल फोनचे टॉवर लोकेशन घेऊन पोलीस तपास अधिकारी यांनी टिळकनगर कल्याणपूर्व पोलीस स्टेशन यांच्या मदतीनं दोनही मुलांचा शोध घेऊन केवळ 8 तासामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलाय. सचिन खरात, C24 तास, अकोले. श्रीगोंद्यामध्ये शिवसेना आणि युवासेना यांच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा संपन्न झालाय. या निमित्ताने शिवरायांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या प्रसंगी मोटरसायकलीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. श्रीगोंद्यामध्ये शिवसेना आणि युवासेना यांच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा संपन्न झालाय. सकाळी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन नगराध्यक्ष मनोहरदादा पोटे, पोलीस निरीक्षक कडनोर यांच्या हस्ते करण्यात आलंय. डॉक्टर प्रणोदिताई जगताप आणि युवासेना जिल्हाप्रमुख माननीय श्री धनंजय गाडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झालाय. या मिरवणुकीचा बँडच्या गजरामध्ये शुभारंभ झाला. यावेळी चौकामध्ये मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली होती. शिवसेना शहर प्रमुख श्री संतोष खेतमाळीस, युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री बाळासाहेब दुतारे, युवासेना शहर प्रमुख श्री हरिभाऊ काळे, शिवसेना ज्येष्ठ नेते प्रमोद पावशे, अल्पसंख्याक शहर प्रमुख जावेदभाई फकीर, भाऊ पुराणे, सुशांत काळे आदींसह शिवसैनिक आणि युवासैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मला
इथे श्रीगोंद्यामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी बोलवलं. तुम्ही सर्वात श्रीगोंदेकरांना माझ्याकडून आभार मानते आणि या कार्यक्रमाला मान्यता दिल्याबद्दल तातासाहेबांचं आणि आमदार साहेबांचं सुद्धा मी आभार मानते. मला या माझ्या विवाहानंतर हा प्रथमच सामाजिक कार्यक्रम आहे आणि तो पण मला योगी पुरुष शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी मला इथे बोलवलं. यासाठी मी सगळ्यांना आभार मानते. ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी माझं स्वागत केलं याबद्दल सुद्धा मी आभार मानते आणि शिवभक्तांना मी प्रणाम करते की माझ्या हातून त्यांनी इतकं मोठं कार्य घडवलं आज आणि पहिला कार्यक्रम आहे हा माझ्या श्रीगोंद्यामध्ये. इथून पुढे मी साहेबांसोबत प्रत्येक समाजकार्यात मी कार्यरत राहीन. सगळ्यांचे प्रश्न सोडवेन. गरिबांसाठी पीडितांसाठी मी कार्य करेन. ही माझी सगळ्यांना माझं हे सांगते आणि मी आभार मानते सगळ्यांचे. श्रीगोंदा शहर शिवसेनेच्या वतीने तसेच श्रीगोंदा शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आम्ही बऱ्याच दिवसापासून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करीत असतो आणि दरवेळेस वेगळे कार्यक्रम घेत असतो. रक्तदान शिबिर सालाबादप्रमाणे दरवर्षी 23 जानेवारीला शिवसेना व युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच डोळ्याचे शिबिर असेच छोट्या मोठ्या रांगोळीच्या स्पर्धा, कधीमधी सायकलच्या शर्यती, कधी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच कधी साहेबांच्या जयंतीनिमित्त, कधीच उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असेच वेगवेगळ्या दिवशी आम्ही कार्यक्रम हमेशा घेत असतो. तसेच आमच्याबरोबर असणारे सगळे शिवसैनिक, युवा सैनिक, शिवभक्त, शिवप्रेमी तसेच शहरातले सर्व नागरिक हे आम्हाला दरवेळेस चांगल्या पद्धतीने साथ देतात आणि कार्यक्रमाला सहकार्य करतात. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पुण्यामध्ये छत्रपती कलाकार प्रीमियर क्रिकेट लीग या स्पर्धेची दिमागदार सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये 10 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचं आयोजन प्रमोद रणावरे, सागर पाठक आणि अजिंक्य जाधव यांनी केलंय. दरम्यान पुणेकरांनी या लीगला भरभरून प्रतिसाद दिलाय. छत्रपती कलाकार प्रीमियर क्रिकेट लीग या स्पर्धेला पुण्यामध्ये दिमागदार सुरुवात झाली आहे. या लीगचं आयोजन प्रमोद रणावरे, सागर पाठक आणि अजिंक्य जाधव यांनी केलं होतं. या व्यतिरिक्त विविध वाहिन्यांवर गाजलेल्या मालिकांमधील अभिनेते आणि अभिनेत्रीही या लीगमध्ये सहभागी झाले होते. ही KPL लीग म्हात्रे पुलाजवळील कृष्णसुंदर गार्डन येथे भरवण्यात आली आहे. छत्रपती कलाकार प्रीमियर क्रिकेट लीगचे उद्घाटन उद्योजक रामभाऊ जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी चित्रपट नाट्य निर्माते अशोक घावटे, अभिनेते सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री शिल्पा ठाकरे, अभिनेत्री रुपाली चौधरी, अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके आदी मान्यवर उपस्थित होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या लीगमध्ये 10 संघ सहभागी झाले होते. या 10 संघांमध्ये 2 गट तयार करण्यात आले होते. त्यांच्यामध्ये ही लढत मोठ्या दिमाखात सुरू होती. दरम्यान पुणेकरांनी या लीगला मोठा प्रतिसाद दिलाय. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. फॉरेनची निकोल बेली बनलीये बागिणीची सून. बागीण गावचा मंदार माळी यांच्यासोबत निकोल बेली हिचा विवाह अगदी पारंपरिक पद्धतीनं बागिणी गावामध्ये संपन्न झालाय. या लग्नाला फॉरेनच्या पाहुण्यांची मोठी गर्दी होती. तेव्हा हा फॉरेनच्या पाटलीनबाई way different than our weddings at home. And we're happy to have Mandar in our family, our new son. त्यामध्ये मेरिटमध्ये येत होता, त्यामुळे त्याचं सिलेक्शन बीटेकसाठी युनिव्हर्सिटीमध्ये झालं. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी म्हणजे MS साठी अमेरिकेत गेला. अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर त्याला त्या ठिकाणीच कॅम्पसमध्ये जॉब लागला. अमेरिकेत जॉब करत होता, शिकागो येथे जॉब करत होता. त्यावेळेला सायंटिस्ट म्हणून तो जॉब करत होता. त्यावेळेला निकोलची मैत्री झाली. निकोलची मैत्री कालांतराने त्यांचं प्रेमात रूपांतर झालं. परंतु हे रूपांतर झाल्यानंतर त्यांच्या भेटीचं एक आई-वडिलांना विचारल्याशिवाय मला निर्णय घेता येत नाही, म्हणून त्यांना मार्च 2016 आम्हाला विचारलं आणि त्यांनी परवानगी मागितली. आता त्या क्षणमध्ये आम्ही सुद्धा थबकलो. पण निकोलचं देखील आम्ही म्हणणं विचारून घेतलं. निकोलला मुंबईत त्यांना आणलं होतं. निकोलच्या आईवडिलांनी पण तेच सांगितलं, जर मंदारच्या आईवडिलांनी स्वीकारलं तर आमची लग्नाला तयारी आहे. आता म्हटलं ते एवढे तयार आहे तर मग आम्ही देखील घरचे आमचे जावई, मुलगी, भाऊ वगैरे आम्ही सगळे बसून विचार केला आणि मग आम्ही ठरवलं की आपण देखील अमेरिकेची मुलगी सून म्हणून घ्यायला काही हरकत नाही त्यावेळेला. आणि मग हा विचार पक्का झाल्यानंतर आम्ही आज या ठिकाणी बागणी ग्रामीण भागामध्ये बागणी खेड्यामध्ये भारतीय पारंपरिक पद्धतीनं, हिंदू पारंपरिक पद्धतीनं त्याचं आम्ही धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. मंदार त्यांनी मुलगी अमेरिकेची पसंत केली, ती आम्ही मान्य केली आणि तिचा माझा संवाद होत नव्हता. पण नवीन एक ॲप आल्यामुळं आम्ही दोघी संवाद करू शकतो. ती इंग्लिशमध्ये बोलली तर ॲपमध्ये टाकलं तर मराठीत येतं, मी मराठीत टाकलं की तिला इंग्लिशमध्ये जातं. त्याच्यामुळे आमचा दोघींचा संवाद चांगला होतो. आणि तिचं जेव्हा ती समोर असते तेव्हा तिच्या स्पर्शातून मला ते जाणवतं की तिला काय बोलायचं आहे ते, आणि तिची नजर आणि स्पर्श मला खूप काही सांगून जातो. साता समुद्र पार आले, मला खूप छान वाटते. मला खूप अभिमान आहे तिचा. My name used to be Nicole Bailey, but now it is Nicole Mandar Mali. I met Mandar through some mutual friends, and we quickly became very close. And we wanted to have our wedding here for a chance to experience an Indian culture wedding and to be with all these warm and welcoming people. Our first impressions are that it's wonderful and everybody's very kind and very loving. Bagani सुंदर आहे. हां, माझं नाव मंदार विलास माळी आहे. आज माझं लग्न आहे आणि ही माझी बायको इकडे बसली आहे, तिला तुम्ही बघाल आता. आणि आम्ही तिला भेटलो शिकागोमध्ये. आम्ही गेलेलो मास्टर्स करायला 8-10 वर्षापूर्वी. माझ्या मित्राच्या एका बड्डे पार्टीमध्ये ती मला भेटलेली. त्या भेटल्यावर आमची चांगली मैत्री झाली. 7-8 महिन्यानंतर मस्त प्रेमात पण पडलो आम्ही. आता 2 वर्षानंतर आज लग्न आहे. खूप आनंदात आहे. इकडे का करायचं लग्न ठरवलं, कारण तिला इकडचे परंपरा आणि हे इकडचं कल्चर शिकायचं होतं, म्हणून इकडे ठरवलं. आतून हिचे मैत्रिणी, मित्र आणि तिचे आई वडील वगैरे पण सगळ्या खूप पसंत होतं इकडे भारतातच लग्न करायचं आणि छोट्या गावातच करायचं, म्हणून इथं ठेवलेलं आहे. आज आता शेवटचा दिवस आहे लग्नाचा. ते लग्न झालं की ते परत जाणार आहेत. पण त्यांना खूप आनंद झालेला आहे, कारण वेगळ्या प्रकारचं लग्न बघायला मिळालं आणि मुलीने इकडेच लग्न करावं अशी त्यांची पण इच्छा होती. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाहूनगर येथे महिला दिनाचे कार्यक्रम, विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि स्नेहभोजन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाहूनगर येथे महिला दिनाचे कार्यक्रम, बक्षीस वितरण, विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ आणि स्नेहभोजन या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. या कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके,
केंद्रप्रमुख विलास वाघचौरे, नगरसेविका कीर्ती गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साळवे, हिम्मत मोहिते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष साळवे, वार्ताहर श्री सचिन खरात इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। या प्रसंगी खताळ शेळके यांनी आपल्या भाषणामधनं चौथीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केलं आहे। या कार्यक्रमाचे नियोजन सौ चासकर, संजय गायकवाड, उषा जंगले, सुमन भोर यांनी केलं आहे। सचिन खरात, सी24 तास, अकोले। पाथर्डीमधील शिंदे कुटुंबानं आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला आहे। यावेळी वृक्षारोपण, जनजागृती कार्यक्रम तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलंय। दरम्यान त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। चिरंजीव युवराज विकास शिंदे याचा पहिला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने संपन्न झाला आहे। सायंकाळी मुख्य अभिष्टचिंतन सोहळा अनेक राजकीय, सामाजिक, नातेवाईक तसेच मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे। या कार्यक्रमाच्या प्रारंभी वृक्षारोपण, जनजागृती कार्यक्रम तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी पाथर्डी तालुक्यासहित शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती आणि चिरंजीव युवराज याला शुभ आशीर्वाद दिलेत। यावेळी आलेल्या विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। मुलाच्या वाढदिवसानिमित्त या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाचं आयोजन केल्यामुळे सर्व स्तरातून शिंदे कुटुंबियांचं स्वागत होत आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष पवार, विजय गर्जेसर, रोहित रणखाम आणि मावळा प्रतिष्ठान, पैलवान सुभाषभाऊ पवार मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतलेत। यावेळी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिनकरराव पालवे, भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, अशोक मंत्री, युवा नेते एकनाथ आटकर, संतोष गटानी, देवा पवार, लक्ष्मण पवार, गणेश वाघ आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून युवराजला शुभेच्छा दिल्यात। मुकुंद लोहिया, सी24 तास, पाथर्डी। फळांचा राजा म्हणजे आंबा। सांगलीमध्ये आंबा दाखल झालाय। यंदा आंब्याची 15 दिवस आधीच आवक झाली आहे, त्यामुळे सांगलीकरांना आता मनसोक्त आंबा चाखायला मिळणार आहे। सांगलीमध्ये विष्णू अण्णा फळ मार्केट हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। या बाजारामध्ये कर्नाटक, कोकण, रत्नागिरी, देवगड, आंध्र आणि जिल्ह्यामधनं आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होते। यंदा कर्नाटकमधनं 300 ते 500 पायरी आंब्याची आवक झाली आहे। देवगडमध्ये हापूस आंब्याची 500 ते 600 पेट्यांची आवक झाली आहे, तर रत्नागिरीमधनं हापूस आंब्याची 200 ते 300 पेट्यांची आवक झाली आहे। यावर्षी फळ पिकांना पोषक वातावरण आणि पाऊस झालाय, त्यामुळे आंब्याची चांगली आवक झाली आहे। त्यामुळे यंदा सांगलीकरांना मनसोक्त आंबा चाखण्यास मिळणार आहे। सर्वसामान्य माणसाला कमी दरामध्ये चांगला आंबा यावर्षी खाण्यास मिळणार आहे। आंबा जसजसा बाजारामध्ये दाखल होत चाललाय तसतशी ग्राहकांची मागणी वाढत चालली आहे। कर्नाटक पायरी आंबा 300 ते 500 रुपये डझन विकला जातोय, तर देवगड हापूस आंबा 800 ते 1000 रुपये प्रति डझन विकला जातोय। दरम्यान त्यामुळे यंदा सांगलीकरांना मनसोक्त आंबा चाखण्यास मिळणार आहे। सद्यस्थितीला मार्केटमध्ये रत्नागिरी, देवगड, कर्नाटक आणि आंध्र या राज्यातून आणि कोकणातून आंब्याची आवक चालू आहे। सर्वसाधारण यंदा पाऊस पाणी चांगलं झाल्यामुळं मार्केटमध्ये आणि उत्पादन चांगलं असल्यामुळे आंबा एक 15 दिवस आधीच मार्केटमध्ये आलेला आहे आणि मार्केटमध्ये सद्यस्थितीला चांगल्या प्रमाणात आवक होत आहे आणि यंदा माल जास्त प्रमाणात पिकल्यामुळं मार्केटमध्ये सर्वसामान्य गिरायकाला माल उपलब्ध होणार आहे। त्यामुळं सर्वसामान्य जनतेला माल यंदा चांगला खायला मिळणार आहे। आत्ता सध्याला 1 डझन ते 1.25 डझन 2 डझन आवक देवगडहून होत आहे, 4 डझन 5 डझन आंबा रत्नागिरीतून होत आहे, 2 डझन 3 डझन बॉक्समध्ये व 4 डझन पेटी कर्नाटकातून आंबा होत आहे। त्यामध्ये कर्नाटकातून बेनिशा, पायरी, हापूस, लालबाग या मालाची आवक होत आहे। तसेच कोकणातून हापूस आंब्याची आवक होत आहे। सध्याला 300 ते 500 रुपये डझन या हिशोबाप्रमाणे कर्नाटक आंबा विकला जात आहे आणि देवगड आंब्याची 800 ते 1000 रुपये डझन, 2 डझन, 1.5 डझन या मापात प्रमाणे विक्री होत आहे। तरी यंदा माल जास्त प्रमाणात पीक झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आंबा खायला मिळणार आहे।
या विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये आत्तापर्यंत देवगडहून जवळजवळ 500 ते 600 पेटीची आवक झालेली आहे. रत्नागिरीतून जाऊन 100 ते 150 पेटीची आवक झालेली आहे. तसेच कर्नाटकातून 150 ते 200 पेटीची पायरी हापूस आंब्याची आवक झालेली आहे. ग्राहकाची मागणी आता सद्यस्थितीला हापूस आंब्याला अजून एवढ्या प्रमाणात नाही, पण जोपर्यंत मार्केटमध्ये आंबा आलेला दिसणार नव्हता त्यामुळं आता इथून पुढं मार्केटमध्ये आंब्याला मागणी वाढतच जाणार आहे. आंब्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा देवगडचा हापूस विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आवक आणि मागल्या वर्षाचा जर आपण विचार केला तर हाच एक डझनाचा आंबा 1200 रुपयेपर्यंत विकत होता. तोच आता मार्केटमध्ये कमी प्रमाणात 700 750 डझनाच्या हिशोबाने विकायला लागलाय आणि आवक बी भरपूर आहे. आणि असं ऐकण्यात येतं की माल बी तिकडे भरपूर असल्यामुळं लोकांनी देवगडचा राजा आंब्याचा राजा त्याचा स्वाद घ्यावा. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. विविध रंगांची उधळण करणारी रंगपंचमी, C24 तासचा विशेष वृत्तांत. रांजणगाव गणपती येथे पोलीस ग्राउंडवरती पोलीस आणि पत्रकार यांच्यामध्ये क्रिकेट सामन्यांचं आयोजन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचं लेखनिबंध आंदोलन. आणि फॉरेनची निकोल बेली बनलीये बाघिणीची. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.